पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील नरपड गावात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची भीषण घटना घडली। मंगळवारी पहाटे पाटील आडीतील कल्पेश पाटील यांच्या वाडीत बिबट्याने घुसून एका पाळीव वासरावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात वासराचा मात्र जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। तर या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सकाळी मृत वासरू दिसताच ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला। तर प्राथमिक तपासणीत बिबट्याच्या हल्ल्याने वासराचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालंय। तर हल्ल्यानंतर बिबटा हा घटनास्थळावरून पळून गेला। गेल्या काही वर्षापासून डहाणू तालुक्यात बिबट्याच्या वावरात लक्षणीय वाढ झाली आहे। नरपड, आंबेमोरा, कंक्राडी या गावांमध्ये पाळीव प्राण्यांवर तसेच माणसांवर हल्ल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत। मागील वर्षी देखील नरपडमध्ये अशाच प्रकारे म्हशीच्या वासरावर हल्ला झाला होता। 2 वर्षापूर्वी आंबेमोरा येथे एक बिबट्या वन विभागाने जेरबंदही केला होता। मात्र तरीही या भागात बिबट्याचे सतत दर्शन होत असल्यामुळे नागरिक भयभीत आहेत। तर या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तसेच परिसरात सर्वेक्षण सुरू केलं आहे। बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून शोध मोहीमही सुरू आहे। मात्र डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वाढता वावर ही एक गंभीर समस्या बनली आहे। नागरिकांना शेतात जाणे, जनावरे सांभाळणे तसेच लहान मुलांना घराबाहेर खेळवणे धोकादायक झालं आहे। त्यामुळे शासन आणि वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून होत आहे। डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार।